Now, we study supplementary 2 units. First one is a plane angle d theta and second one is a solid angle d omega. So first give definition of plane angle. This plane angle concept is mainly used for plane surface like table, blackboard, as like this. And solid angle measurement is specially used for three-dimensional figures like balloon, ball, and many more as like this spherical shape three-dimensional figures. So see here, first concept is plane angle d theta. They first give the definition. This is the ratio of the length of an arc of circle to the radius of the सर्कल ॲज शोन इन फिगर 1.8. म्हणजे आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. प्लेन अँगल थिटा डी थिटा कसा काढला जातो तर ते सांगितलं तो एक प्रकारचा रेशो आहे, गुणोत्तर आहे. कोणाचं? लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ सर्कलच्या वर्तुळकंसाची लांबी. लेंथ ऑफ आर्क म्हणजे वर्तुळकंसाची लांबी भागिले म्हणजे रेशो म्हणजे टू द रेडियस ऑफ सर्कल भागिले सर्कलची रेडियस. मग पहा इथं एक फिगर दिलेली खाली 1.1. समजा हा प्लेन सरफेस आहे. प्लेन सरफेसचा आपण घेतला, हा इथं दाखवला. इथं समजा प्लेन सरफेसचा हा सेंटर कुठला एक घेतला आपण ओ, आणि हा इथून एवढं डिस्टन्स घेतलं, मग ती रेडियस झाली ना. असं सर्कल काढलं, असं गोल सर्कल काढलं तर सर्कल काढल्यानंतर हा जो एवढा एरिया घेतला आपण, समजा एवढी आर्क घेतली, आर्क म्हणजे वर्तुळकंस घेतला. समजा त्याची लेंथ आहे DS. आर्कचं मेजरमेंट DS मध्ये केलं जातं, ते आपण मॅथमध्ये पण पाहणार आहोत. समजा हा प्लेन सरफेसचा हा एक सेंटर पकडला वरचा, आपण एवढं अंतर घेतलं म्हणजे ती झाली रेडियस. आणि अशा पद्धतीने हा सर्कल काढला, सर्कलचा काही भाग घेतला तर हा झाला आर्क ऑफ सर्कल. मग आता या ठिकाणी AB ह्या आर्क ऑफ सर्कल आहे, त्याचं लेंथ आहे DS. मग अशा या ठिकाणी हा जो अँगल क्रिएट होईल तो थिटा अँगल क्रिएट होतो. या ठिकाणी तेच दिलेलं आहे, इथं शेवटी म्हटलेलं पहा. हा जो अँगल इथं येतो, हा या ए आणि बी या पॉईंटमधला जो अँगल येतो तो थिटा येतो. आणि या सगळ्यांचा जर आपण प्लेन अँगल डी थिटा काढला, म्हणजे या सगळ्यांचं गुणोत्तर घेऊन जर डी थिटा काढला तर त्याला प्लेन अँगल म्हटलं जातं. मग तो असा काढला जातो, डी थिटा इज इक्वल टू DS. DS मीन्स लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. R is the angle subtended by the arc at the center of circle. And this angle is measured in radian. There are two types of measurement of angle. First is radian measure and degree measure. So this is a detailed study in mathematics. So first here clear that this angle theta measured in radian, and it is denoted by theta, and this small c means radian. या रेडियन आणि डिग्री याची माहिती आपल्याला मॅथ फर्स्टमध्ये एक चॅप्टर आहे पूर्ण, त्याच्यामध्ये आपण पाहणारच आहोत की डिग्री मेजर काय असतं आणि रेडियन मेजर. फक्त इथं लक्षात ठेवा की हा जो थिटा अँगल आहे, हा इथला थिटा अँगल तो रेडियनमध्ये मेजर केला जातो. आणि मग आपल्याला जर प्लेन अँगल काढायचा असेल तर तो या रेशोने काढला जातो. DS/R मीन्स लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. या पद्धतीने हा झाला प्लेन अँगल. देन सेकंड इज सॉलिड अँगल, which denoted by d omega. This is mainly used for three-dimensional figure. See here, this is balloon or sphere. Sphere means कोणती तरी गोलाकार वस्तू आहे. गोलाकार वस्तू अशी पहा, गोलाचा हा काही भाग घेतलेला आहे, एवढा गोलाचा हा काही भाग कापला आणि हा गोलाचा सेंटर घेतला इथं, स्फिअरचा सेंटर. आणि हा गोलाचा जो म्हणजे थोडक्यात फुगा किंवा चेंडू वगैरे घेतला आपण, आणि सेंटरपासून जर त्या जो सरफेस आहे त्याच्यावरती एक पॉईंट घेतला तर ती रेडियस होते आपल्याला. मग त्यांनी असे हे हा आणि रेडियस सगळी सेमच असते म्हणून ही एक दाखवलेली इथं फक्त R. मग आता हा जर स्पेअरचा एरिया घेतला असं थोडक्यात, हा स्पेअर म्हणजे थोडक्यात एखादी वस्तू असेल चेंडू वगैरे, त्याचा काही एरिया कापून घेतलेला असतात, 4 पॉईंट घेतलेले आहेत त्यावरचे. मग तिथं आपल्याला तीच माहिती दिलेली आहे. दिस इज अ 3-डायमेन्शनल अनालॉग ऑफ डी थिटा. अनालॉग याचा अर्थ वर्षाप्रमाणे फक्त 3 डायमेन्शनलसाठी यूज केलेले ऑफ डी थिटा. डी थिटा म्हणजे 3-डायमेन्शनल अनालॉग ऑफ डी थिटा म्हणजे सेम प्रोसिजर आहे, फक्त 3 डायमेन्शनलसाठी आहे. अँड इज डिफाईन्ड ॲज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर टू द
स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. त्यांनी सांगितलं की डी ओमेगा कसा काढला जातो त्याची डेफिनेशन दिली. इज डिफाईन्ड ॲज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस. हा जो सरफेस घेतलेला आहे त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. एरिया ऑफ पोर्शन ऑफ दी सरफेस डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस, म्हणजे रेडियसचा स्क्वेअर करायचा आहे, स्क्वेअर ऑफ रेडियस तेच दिलेले. ऑफ स्पियर म्हणजे ते स्पेशली यूज फॉर स्फेरिकल सरफेस. दस we can symbolically define this definition as d omega is equal to dA अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे सिम्बॉलिकली जर ही डेफिनेशन लिहायची म्हणली तर अशी लिहिता येईल डी ओमेगा इज इक्वल टू डी ए. डी ए म्हणजेच काय, एरिया ऑफ द पोर्शन मीन्स डी ए अँड टू द स्क्वेअर ऑफ रेडियस मीन्स रेडियस स्क्वेअर. या प्रकारचा रेशो इथे येतो. देन अँगल सबटेंडेड बाय एरिया ॲट ओ शोन इन फिगर 1.b. म्हणजे तेच इथं या फिगरमध्ये दाखवलेले आपल्याला ते सांगितलं. तर दिस इट इज मेजर्ड इन स्टी रेडियन्स एस आर. स्टी रेडियन्स स्पेशली यूज्ड फॉर स्पेरिकल शेप मेजरमेंट. सो इथं दिलेलं रेडियन्स सेम ॲज रेडियन्स, बट इफ वी यूज 3 डायमेन्शनल फिगर देन वी हिअर राईट हिअर टी रेडियन or denoted by SR. A sphere of radius R has surface area 4R square. म्हणजे इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे पहा. समजा एखादी वर्तुळाकार वस्तू आहे किंवा एखादी स्पियर गोलाकार वस्तू आहे 3 डायमेन्शनल म्हणजे चेंडू वगैरे असं समजा प्लेनवर काढलेली सर्कलसारखी नाही. तर चेंडू वगैरे घेतला आणि आपण असं गृहीत धरलं की त्याची रेडियस R आहे असं मानलं. तर येता 10वीला आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे की स्पियरचं मग व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला काय आहे 4R स्क्वेअर. तो जर एखादा स्पियर घेतला, स्पियरची रेडियस आर असेल तर त्या सरफेस काढण्याचा फॉर्म्युला आहे 4πr स्क्वेअर. दिस इज वी स्टडी इन लास्ट चॅप्टर ऑफ जिओमॅट्री इन 10th स्टँडर्ड. सो हिअर स्पियर ऑफ रेडियस आर हॅज सरफेस एरिया 4πr स्क्वेअर हे आपल्याला माहिती आहे. दस द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द एंटायर स्क्वेअर ॲट इट्स सेंटर इज ओमेगा. मग आता हा एंटायर अँगल जर ओमेगा काढायचा असेल आपल्याला, म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा जर अँगल काढायचा असेल इथं तो ओमेगाने थिटा मानण्याऐवजी ओमेगा मानलेला आहे. तो अँगल कसा काढला जातो मग त्याची माहिती दिलेली आपल्याला की पूर्ण याचं या स्पियरचा एरिया किती 4πr स्क्वेअर जर रेडियस आर मानली तर डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर जो आहे त्याने डिवाइड करायचं. मग रेडियसचा स्क्वेअर मीन्स आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर इज कॅन्सल अँड रिमेनिंग इज 4π आणि युनिट इज स्टियर रेडियन्स म्हणजे SR. हे आपल्याला इथं दिलेलं. अंडरस्टँड.